तर भास्कर जाधव खुर्चीसाठी इकडे तिकडे जाणारे नाहीयेत असं अंबादास दानवे म्हणतायत। सामंतांप्रमाणे खुर्चीसाठी पळून जाणारे भास्कर जाधव नाहीयेत असंही दानवेंनी म्हटलंय। उदय सामंतांच्या टीकेवरती अंबादास दानवे यांचा हा पलटवार आहे। हे असं या आणि जा या म्हणण्याला काही अर्थ नाही। भास्करराव जाधव काही कोणत्या खुर्चीसाठी किंवा कोणत्या पदासाठी इकडं तिकडं जाणाऱ्या व्यक्तीपैकी नाही। भास्करराव जाधव एक स्वाभिमानी, आक्रमक आणि जनतेशी नाळ असलेलं नेतृत्व आहे। हे काय जसं उदय सामंत म्हणतात तशा पद्धतीनं स्वतः उदय सामंत खुर्ची पाहून पळून गेलेल्यापैकी भास्करराव जाधव नाही असं माझं याविषयी ठाम मत आहे। भास्कर जाधव कॉर्नरमध्येच आहेत, ते कुठे सेंटरमध्ये आहेत? त्यांना सेंटरमध्ये कधी आणणार पण नाही, हेच खाणार सगळं। पुढे येते आता अचानक हो, त्यांना पुढे पुढे करायची सवयच आहे ना, ते दुसरं कोणाला पुढे येऊ देणार नाही। मग तसं त्या पक्षातून तशी भूमिका त्यांनी मांडायला पाहिजे होती। वेळोवेळी जेव्हा भास्करराव जाधवांचं नाव येतं तेव्हा आदित्य ठाकरेचं नाव स्वतःहून पक्षातून पुढे ढकललं जातं। ह्याच्यात गेम वेगळा आहे, लक्षात ठेवा। ठाकरे असे सहजासहजी कोणाला पद देत नाही। ठाकरे किंवा आदित्य ठाकरे, एक तरी ठाकरे त्या सभागृहात असेपर्यंत भास्करराव जाधव कधीच विरोधी पक्ष नेते बनू शकत नाही। तर भरत गोगावले यांना रायगडचा पालकमंत्री करावं असं महेंद्र थोरवे म्हणतायत। रायगड पालकमंत्री पदासाठी शिंदेंच्या शिवसेनेचा दावा आहे। आम्ही बंड केलं म्हणून सत्ता आली, भाजपला याची जाणीव राहिली नाहीये असं थोरवेंनी म्हटलंय। की जाता तर आम्ही पूर्णपणे या विषयावर नाराजच आहोत की ज्या पद्धतीने आम्ही हा शिवसैनिकांनी तिन्ही आमदारांनी उठाव करून भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार राज्यामध्ये आणलं आणि त्याची थोडीसुद्धा आता जाणीव त्या ठिकाणी राहिलेली नाही असं वाटायला लागलं की आम्हाला अपेक्षित आहे किंवा भरत शेठ एक सिनियर आमदार आहेत, आता मंत्री झालेले आहेत, तर त्यांना रायगडचे पालकमंत्री करावं। परंतु आता वरिष्ठांकडनं ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे त्या पद्धतीने आम्ही पूर्णपणे नाराज आहोत। भरत शेठ यांनाच रायगडचे पालकमंत्री करावं ही आमची ठाम भूमिका आहे। बघूयात मोठी बातमी। धनंजय मुंडेंनी माझ्या घातपातासाठी 2.5 कोटींची सुपारी दिल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केलाय। जालन्याचे एसपी धनंजय मुंडेंना ताब्यात का घेत नाहीयेत असा सवालही जरांगे उपस्थित करतायत। धनंजय मुंडेंना अटक न केल्यास वाईट पडसाद उमटणार असाही इशारा जरांगे देत आहेत। तर जरांगेंच्या आरोपांवरती काहीही बोलायचं नाहीये असं धनंजय मुंडेंनी म्हटलंय। एसआयटी नेमलेली आहे, पारदर्शकपणे काम करतेय असंही मुंडेंनी स्पष्ट केलंय। धनंजय मुंडेंनी जरांगे पाटलाच्या घातपाताची 2.5 कोटीला सुपारी दिली होती हे त्यांनी कबूल केलंय। मग तुम्ही जालन्याचा एसपी गृह मंत्रालयाला अर्ज करून त्याला अटक का करत नाही आणि चौकशीला का बोलत नाही? फडणवीस साहेब, मनोज जरांगे बोलला तर मग हटत नाही। तुम्हाला सांगतो याचे पडसाद वाईट होणार आहेत तुम्ही जर त्याला चौकशीला घेतला नाही तर। माजी मंत्री धनंजय मुंडे आपल्या बरोबर आहेत। मुंडे साहेब, खरं तर आरोप तुमच्यावरती जरांगे पाटील करतात की त्यांच्या मला यावर काहीही बोलायचं नाही। एसआयटी नेमलेली आहे आणि एसआयटी पूर्णपणे पारदर्शकपणाने काम करते। तुम्हाला तरी विश्वास बसेल का? चालतं आता हे आपल्याला कळायला पाहिजे की हेतू पुरस्कार आहेत का काय आहेत, फक्त एकट्यावरच आहेत। तुम्हाला टार्गेट केलं जातं हे आता आपल्या माध्यमांना लक्षात आलंय की टार्गेट अशा पद्धतीने केलं जात आहे। त्यामुळे स्वाभाविक आहे कोण काय आरोप करतो याच्यापेक्षा मी माझं सरळ सरळ